यानंतर जळगाव मधलीच पुढची बातमी आहे। जळगाव शहरातल्या पिंपराळा परिसरामध्ये गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमध्ये तरुण किरकोळ जखमी झालाय। गोळीबार करणारा अंजूर मांडोळे असल्याची माहिती समोर आली आहे। वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। जळगाव मधला पिंपराळा परिसर जो आहे तो गोळीबाराच्या घटनेनं हादरलेला आहे आणि शहरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। गोळीबार करणारा अर्जुन मांडोळे असल्याची माहिती समोर आली आहे। वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि घटनेनंतर या सगळ्या परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। महापालिकाच्या आज मतदानाचा दिवस आहे आणि आज मतदानाच्या दिवशी चक्र पिंपराळा या परिसरामध्ये गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। नेमकी गोळीबार कशामुळे झालेली, काय झालेली या संदर्भात बोलण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी सज्ज झालेली आहे। आपल्यासोबत सर आहेत, सरांशी आपण बातचीत करूया। सर, काय सांगा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळीबार झालेला आहे? दोन लोकांमध्ये वैयक्तिक कारणावरून झालेला आहे। ते एक मुस्तफा म्हणून जो फिर्यादी आहे, तर त्यानं मिस्त्री काम केलेलं होतं। तुषार सोनवणे नावाचे याच्यातला जो आरोपी त्याची रक्कम होती 1,70,000 रुपये, तो मागणी करत होता। त्याच्यावरून त्यांचा वाद झाला, त्याच्यातून त्यांनी इलिगल वेपनवरून फायर केलेला आहे। याचा इलेक्शन प्रक्रियेशी कुठलाही संबंध नाही। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।